एक मोठी बातमी आपण पाहतोय थेट रत्नागिरीतून ही बातमी समोर येते। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती आणि रहिवासी भाग असलेल्या अभ्युदय नगर परिसरातील नरहर वसाहतीत बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या चक्क एका घराच्या आवारात शिरल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलेलं आहे। भरवस्तीत बिबट्यानं प्रवेश केला, त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। या वस्तीत राहणारे स्थानिक नागरिक संदेश कलंगुटकर यांचा पाळीव कुत्रा रात्री 1च्या सुमारास अचानक जोरजोरात भुंकू लागला होता। आता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि आक्रमक असल्यानं कलंगुटकर यांना संशय आला। त्यांनी तात्काळ झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहिलं असता रस्त्यावरती इतर भटकी कुत्रीही जोरात भुंकत असल्याचं दिसलं। संशय बळावल्यानं त्यांनी आपल्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं आणि यामध्ये त्यांना बिबट्या सदृश्य एका प्राण्याचा वावर अगदी स्पष्टपणे दिसून आलाय। कलंगुटकर यांनी या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली आणि याच ठिकाणावरून नंतर ही दृश्य समोर आली आहेत। तर या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। पाहूयात। रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर हा गेल्या काही दिवसांपासून वाढलेला असतानाच आता रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागातही बिबट्याचं वारंवार दर्शन होऊ लागलेलं आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी शहरातल्या नरहर वसाहत परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील बुधवारच्या मध्यरात्री बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। या परिसरामध्ये बिबट्या खुल्याम वावरत असताना दिसलेलं आहे आणि हे बिबट्याचं वावरणं या ठिकाणचे जे संदेश कलगुटकर आहेत त्यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। आणि आता हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो आणि या परिसरामध्ये बिबट्या फिरू लागल्याने इथल्या नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी वन विभागाची टीम देखील दाखल झालेली होती आणि त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत ज्यांच्या घराच्या सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या कैद झालेला होता ते संदेश कलगुटकर आहेत। सर, नेमकं काय सांगाल, कारण हा परिसर नेहमीच तसा गजबजलेला असतो, या परिसरात कधी दर्शन बिबट्याचं झालं होतं का आणि काय नेमकं सांगाल? नाही, यापूर्वी कधी झालेलं नाही, पण परवा रात्री साधारणपणे 1:30च्या दरम्यान माझा कुत्रा जो आहे म्हणजे पाळलेला तो खूप अचानक ओरडायला लागला। तर त्यावेळेला मी जरा अंदाज घेण्यासाठी बाहेर येऊन पाहिल्यानंतर बाहेर येऊन पण तो जोरजोरात भुंकायला लागला आणि तसेच आजूबाजूला बरीच कुत्री ओरडत असलेली लक्षात आली। त्यामुळे मी परत त्याला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर सीसीटीव्ही चेक करताना बिबट्या सदृश्य प्राणी मला तिथे आढळून आला। त्यासाठी मी खातरजमा करण्यासाठी माझे काही फॉरेस्ट अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला। त्यांनीसुद्धा याला खात्री नाही पण दुजोरा दिलेला आहे। आत्ता नेमकी तुमची मागणी काय आहे, कारण हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील आहे? आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनाकडे की प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना आश्वासित करण्याचा प्रयत्न करावा। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांमधून होताना पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।